हॅलो एव्हरीवन, वेलकम टू CIV. तर कृषी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचे आपण लेक्चर देत आहोत आणि आज सुरू करत आहोत टॉपिक नंबर फर्स्ट की जो आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स. आणि ट्रॅडिशनल क्रॉप्समधील पहिल्यांदा जे क्रॉप आपल्याला स्टडी करण्यासाठी आहे ते आहे व्हीट. तर व्हीटबद्दल या लेक्चरबद्दल आपण सर्व काही पाहूयात. पहिला जो टॉपिक आहे आपला ट्रॅडिशनल क्रॉप्स याच्याविषयी, आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण याच टॉपिकमधून आपल्याला जे वेटेज आहे ते 9 मार्क्सचं वेटेज आणि विथ ऑप्शन्स 12 मार्क्सचं जे वेटेज आहे ते याच टॉपिकमधून आपल्याला विचारलं जाणार आहे आपल्या परीक्षेसाठी. त्याचप्रमाणे या लेक्चरमध्ये आपण पाहूयात की व्हीटबद्दल कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे का, त्याचप्रमाणे याच्यावरती काय विचारलं जाऊ शकतं, हे सर्व काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट ट्रॅडिशनल क्रॉप्स. क्रॉप इज व्हीट. सो व्हीटचं जे ट्रॅडिशनल नेम आहे ते आपण त्याला गहू म्हणतो. तर तुम्हाला माहितीच असेल गहू, की ज्याचं नाव ट्रॅडिशनल नाव गहू आहे. सो बॉटॅनिकल नेम दॅट इज ट्रिटिकम स्पेसीज अँड largely seen about soft wheat, then Triticum aestivum, Triticum durum and Triticum dicocum. So these are the three species according to soft wheat, hard wheat and hard wheat. तर तुम्हाला परीक्षेमध्ये यांच्यापैकी कोणतेही एक जे बॉटॅनिकल नेम आहे ते पाठ करून ठेवायचं आहे. आणि व्हीट म्हटल्यानंतर तुम्हाला आठवलंच पाहिजे आहे ट्रिटिकम. ट्रिटिकम हे जे आहे ट्रिटिकम स्पेसीज जे आहे ते आठवलं पाहिजे. कदाचित मॅच द पेअरसाठी देखील हे विचारलं जाऊ शकतं. खूप वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. बॉटॅनिकल नेम ऑफ व्हीट इज डॅश डॅश ऑब्जेक्टिव्हसाठी. सो ओरिजिन इज फॉर द सॉफ्ट व्हीट, ओरिजिन इज नॉर्थ वेस्ट इंडिया अँड हार्ड व्हीट दॅट इज द एबेसिनिया मीन्स इथोपिया. तर सॉफ्ट व्हीटसाठी जे आपले भारताचं जे नॉर्थ वेस्ट इंडिया आहे, नॉर्थ आणि वेस्ट की ह्या जो भाग आहे, पंजाब असेल, राजस्थान असेल, हरियाणा असेल, JNKचा जो भाग असेल, तो सर्व भाग आहे या व्हीटसाठीचा ओरिजिन. सो फॅमिली इज ग्रॅमिनी, हे लक्षात ठेवा. ग्रॅमिनी. आता एका पेजवरती तुम्ही सर्व असं लिहून घ्या पाय चार्टच्या दरम्यान किंवा टेबल फॉर्ममध्ये की व्हीटची नक्की फॅमिली काय आहे, त्यानंतर ग्रामची काय आहे, तुमच्या सोयाबीनची काय आहे, ग्राउंडनटची काय आहे. अशा प्रकारे सर्व जे क्रॉप्स आहेत ते फॅमिली, त्यांची जी बॉटॅनिकल नेम आहे, ओरिजिन आहे, हे सर्व तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना एकदम सोपं जाईल. आणि त्याचप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह मधला तुमचा एक देखील मार्क्स असं केल्यामुळं तुमचा जाणार नाही. सो लेट्स डिस्कस अबाउट युजेस. तर या ठिकाणी टेबल फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे, आणि हे टेबल फॉर्ममध्ये तुम्ही जेव्हा नोट्स काढता तेव्हा तुम्हाला हे इझी देखील जातं आणि परीक्षेमध्ये वाचण्यासाठी सोपं देखील जातं. सो लेट्स डिस्कस अबाउट इट. सो पहिल्यांदा व्हीट इज इम्पॉर्टंट स्टेपल फूड गुड मेनली कन्झ्युम्ड इन फॉर्म ऑफ चपाती. आता पहा, जे तुमचं आपलं गहू जो आहे तो गहू आपण कन्झ्युम करतो चपातीच्या फॉर्ममध्ये. व्हीट ग्रेन कंटेन्स स्टार्च, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स. तर व्हीटचे जे ग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात आहे, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन, मिनरल्स हे सर्व त्याचे युजेस देखील आहेत. सॉफ्ट व्हीट इज यूज फॉर मेकिंग ब्रेड, केक, बिस्कुट्स अँड अदर बेकरी प्रोडक्ट्स. जे सॉफ्ट व्हीट आहे त्यांचा वापर केला जातो ब्रेड तयार करण्यासाठी, केक तयार करण्यासाठी, बिस्कुट तयार करण्यासाठी, आणि जे बाकी जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते बेकरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी आपण गहूचा उपयोग करतो. आणि हार्ड व्हीटचा वापर कशासाठी केला जातो पहा. हार्ड व्हीटचं जे आहे तुम्ही त्याला जे मोठा गहू म्हटलं जाईल किंवा हार्ड गहू म्हटलं जाईल ते रवा तयार करण्यासाठी, सुजी तयार करण्यासाठी आणि सेवया तयार करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो हार्ड व्हीटचा. हे लक्षात ठेवा. जर तुमच्या लक्षात जर सॉफ्ट आणि हार्ड हे जर नाही राहिलं तरी पण त्याच्यापासून काय तयार होते हे तुम्ही लिहिलं तरी पण परीक्षेमध्ये भरपूर आहे. त्याचप्रमाणे व्हीटचे ज्या स्ट्रॉ आहेत, म्हणजे त्याला स्टंप म्हणलं जातो किंवा आपण पाचट म्हणतो त्याला, ते पाचट युज्ड ॲज फॉडर, जनावरांसाठी खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे
ॲज वेल ॲज मल्चिंग पर्पज. आता मल्चिंग म्हणजे काय पहा, मल्चिंग म्हणजे आपल्याला जे दोन जर ओळी असल्या, सरी असल्या, रेजेस अँड फरोज असल्या, त्याच्यामध्ये आपण पाचड त्या दोन सरींच्या मध्ये ठेवतो, जेणेकरून जे जमिनीचं जे टेम्परेचर आहे त्याचप्रमाणे इव्हापोरेशन आहे ते कमी व्हावं, त्याचप्रमाणे सॉइलची फर्टिलिटी वाढावी, यासाठी आपण जे पाचट आहे ते न जाळता दोन सरींच्या मध्ये ठेवतो, त्याला म्हटलं जाईल मल्चिंग. आता मल्चिंग जे आहे, मल्चिंगचे दोन प्रकार आहेत, एक आहे ऑर्गॅनिक आणि दुसरा जो आहे इनऑर्गॅनिक. आता आपण हे जे व्हीट स्ट्रॉ आहे ते आपण ठेवणार आहोत दोन सरींच्या मध्ये, तो प्रकार जो झाला तो झाला ऑर्गॅनिक. त्याचप्रमाणे तुम्ही जर पॉलिथिन शीट जर पाहत असाल काळ्या कलरची, तुम्ही पाहिली असेल, जर तुम्ही ढबू मिरची, शिमला मिरची जर लावत असाल, त्याच्या खाली ती पहिल्यांदा अंथरली जाते आणि त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये होलो करून त्यामध्ये रोपं लावली जातात. आता मोठ्या प्रमाणामध्ये हे वापरलं जातं व्हेजिटेबलसाठी, फ्रूटसाठी, जे आपण ढबू मिरच, शिमला मिरच म्हणतो त्याच्यासाठी पॉलिथिन शीट, ती आहे मल्चिंगचा प्रकार, इनऑर्गॅनिक मल्चिंग. व्हीट हॅज गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी ड्यू टू ग्लुटीन कंटेंट. आता व्हीट मध्ये काय आहे, ग्लुटीन आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपला जो ब्रेड आहे, ब्रेड चांगल्या प्रकारे बनत असतो. सो दीज आर द युजेस ऑफ व्हीट. सो लेट्स डिस्कस अबाउट सॉइल्स. तर माती कोणत्या प्रकारची आवश्यक आहे पहा. तर आपल्याला पाहायला मिळतं की जे व्हीट आहे, गहू आहे, ते आपल्याला बऱ्याचशा जमिनींवरती उगवून येताना किंवा पिकत असताना दिसतं. सो व्हीट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉइल्स टू हेवी क्ले सॉइल. ज्या हलक्या माती आहेत त्याचप्रमाणे ज्या हेवी क्ले सॉइल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे व्हीट येऊ शकतं. सॉइल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड. आता हे जे दोन शब्द आहेत, फर्टाईल आणि वेल ड्रेन्ड, त्याचप्रमाणे गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आता तुम्हाला महत्वाचं लक्षात घ्या, फर्टाईल, दुसरा जो आहे वेल ड्रेन्ड आणि गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आता हे जे तीन शब्द तुम्हाला मी सांगितलेले आहेत पहा, हेच तीन शब्दांपासून जी तीन वाक्य होणार आहेत, ती तीन वाक्य कोणत्याही क्रॉपचं सॉइल विचारलं तरी तुम्ही लिहू शकता, कारण हे नॉर्मल आणि युनिव्हर्सल वाक्य आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे सॉइल आहे हे तुम्हाला लिहायला पाहिजे आणि पीएच देखील लिहायला पाहिजे, म्हणजे एकूण तुमची जी 5 वाक्य आहेत ती तयार होतात आणि त्याच्यामधली 3 जी वाक्य आहेत ती ऑलरेडी तयार होतच असतात. आणि हे जे चौथा आहे आणि हे जे पाचवं आहे. सो इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. रेनफेड क्रॉप इन महाराष्ट्र इज जनरली ग्रोन ऑन हेवी सॉइल. जर कोरडवाहू जमिनीवरती आपण जर गहू लावत असाल तर महाराष्ट्रामध्ये जनरली ज्या हेवी सॉइल्स आहेत, हेवी सॉइल्स मध्ये त्याची पेरणी केली जाते, म्हणजेच काळ्या मृदेमध्ये ते व्हीट जे आहे ते पेरणी केलं जातं. अँड पीएच रेंज इज ऑप्टिमम फॉर द व्हीट क्रॉप, दॅट इज 5.5 टू 7.5. जो पीएच रेंज आहे तो 5.5 ते 7.5 इतका ऑप्टिमम आहे व्हीट या क्रॉपसाठी. सो लेट्स डिस्कस अबाउट टेम्परेचर. सो व्हीट इज द टेम्परेट क्रॉप. जे व्हीट आहे ते टेम्परेट क्रॉप आहे अँड इट रिक्वायर्स कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर क्लायमेट्स. या क्रॉपसाठी थंड हवामान, त्याचप्रमाणे कोरडे हवामान आणि जे वेदर आहे, वातावरण जे आहे ते क्लिअर असणं आवश्यक असतं. ऑप्टिमम टेम्परेचर इज रेंज बिटवीन 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस. तर ऑप्टिमम टेम्परेचर त्याच्या ग्रोथसाठी आवश्यक असतं 7 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस. अँड ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट इज अबाउट 750 टू 1600 मिलीमीटर. 750 ते 1600 मिलीमीटरच्या ज्यामध्ये पाऊस पडतो, ज्या एरियामध्ये पाऊस पडतो, त्या ठिकाणी हे जे क्रॉप आहे व्हीट क्रॉप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उगवून येत असतं, त्याची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे करत असतं. तसेच या व्हीटच्या क्रॉपला हार्मफुल काय आहे पहा,
हाय ह्युमिडिटी विथ क्लाउडी वेदर इज हार्मफुल. जास्त आर्द्रता, आता ह्युमिडिटी म्हणजे काय आहे? आर्द्रता. जास्त आर्द्रता त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण या व्हीट क्रॉपला हानिकारक आहे. ओके. आता झालं सॉइल क्लायमेट. आता तुम्ही गहू पेरणार आहात, पण तुमची जी जमीन आहे त्या जमिनीवरती आपल्याला आधी मशागत करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही असंच जाऊन पेरणी यंत्र घेऊन गेला किंवा बैलाच्या सहाय्यानं सीड ड्रिल घेऊन गेला तर डायरेक्ट तुम्ही पेरू शकत नाही. त्याच्यासाठी ही जी जमीन आहे या जमिनीची पहिल्यांदा जी मशागत आहे, पूर्व मशागत करणं आवश्यक असतं. तर त्यामध्ये काय येतं ते पाहूयात. टिलेज ऑपरेशन कॅरिड आउट बिफोर सोईंग ऑफ द क्रॉप इज कॉल्ड एज प्रिपरेटरी टिलेज. या ज्या फील्डवरती पेरण्याच्या अगोदर ज्या सर्व क्रिया केल्या जातील त्या सर्व ऍक्टिव्हिटीजना म्हटलं जाईल प्रिपरेटरी टिलेज. गिव्ह 1 डीप प्लाविंग. पहा, एक खोलवर नांगरट तुम्हाला करून घ्यायचे आहे. क्रश द क्लॉड विथ द हेल्प ऑफ नॉर्वेन हॅरो. जे तुमची जे ढेकळं आहेत, ढेकळं फोडायचे आहेत हॅरोच्या साहाय्यानं. आणि हॅरोचं कोणतं आहे? नॉर्वेन हॅरो. या ठिकाणी फक्त हॅरो लिहिलं तरी तुम्हाला पुरेसं आहे, चालू शकतं. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. जे तुमचे जे खाली जे सड राहिलेले आहेत, आधीचे जे क्रॉपचे जे तण राहिला असेल, खाली जे क्रॉपचं तुम्ही पाहता सड त्याला म्हटलं जातं. हे झाड जे आहे इथून कटिंग केल्यानंतर हे जे खालचं जे राहिलेलं आहे त्याला सड म्हटलं जाईल. ते तण असेल ते तुम्हाला कलेक्ट करायचं आहे आणि ते जाळून टाकायचं आहे. गिव्ह 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोईंग. तुम्हाला त्यानंतर 2 ते 3 क्रॉस वाईज हॅरोईंग घ्यायचे आहेत. फॉर रेनफेड क्रॉप 1 डीप प्लाविंग इज गिवन वन्स इन 3 years. जर तुमचं जे क्रॉप असेल रेनफेड असेल म्हणजेच पावसावरती अवलंबून असेल तर तुम्हाला 3 वर्षातून एकदा खोलवर नांगरट करून घेणं आवश्यक असतं. आफ्टर सोईंग साराज और फ्लॅट बेड्स आर प्रिपेअर्ड विथ द सारा यंत्राज. तुम्हाला त्याच्यानंतर सोईंग करण्यासाठी सारा यंत्राच्या सहाय्यानं जे सारे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. हे झाले प्रिपरेटरी टिलेज. या ठिकाणी बिफोर हा शब्द आहे, हे लक्षात ठेवावं. सो लेट्स डिस्कस ऑफ सोईंग सीझन. आता तुम्ही पूर्व मशागत जर केलेलीच आहे तर नक्की तुम्ही पेरणार कधी हे देखील आवश्यक आहे तुम्हाला माहिती घेणं. सो लेट्स डिस्कस अबाउट सोईंग सीझन अँड सोईंग डायरेक्शन. सोईंग सीझन अँड सोईंग डायरेक्शन. तर रबी सीझन साठी तुम्ही जर पेरत असाल रबी, इट्स सोईंग डन इन द ऑक्टोबर टू नोव्हेंबर. ओके. आणि टाइम कधी असणार आहे? लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. तर रबी सीझन साठी जर हे पेरत असाल तर तुम्हाला ऑक्टोबरच्या एंडला आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करायची आहे. आणि जे सोईंग डायरेक्शन जे आहे, जर तुमचं जर फील्ड अशा प्रकारे असेल तर तुम्हाला नॉर्थ टू साऊथ अशा प्रकारे पेरणी करायची आहे की जेणेकरून जो सनलाइट आहे, सनलाइट जो पूर्वेकडून येणारा तो सनलाइट तुमच्या पिकांवरती पडेल आणि त्याचा फायदा त्या क्रॉपला होईल. त्यामुळे दक्षिण उत्तर या रेषेमध्ये आपल्याला पेरणी करणं आवश्यक असतं. ओके. मेथड ऑफ सोईंग ड्रिलिंग. आता ड्रिलिंग म्हणजे काय? जे तुम्ही पेरणी यंत्राच्या सहाय्याने करताय की ज्याच्यामध्ये 1 बाउल सीड ड्रिल असेल, 2 बाउल सीड ड्रिल असेल, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर ड्रॉन सीड ड्रिल असेल. हे सर्व जे पेरणी यंत्र आहेत त्यांना ड्रिलिंग म्हटलं जाईल. आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय असणार आहे? ब्रॉडकास्टिंग म्हणजे या फील्डमध्ये एखाद्या माणसाने एका पिशवीमध्ये सर्व धान्य, सर्व जे बियाणं आहे ते बियाणं घेतलेलं आहे आणि मोकळ्या हाताने तो कुठे पाहिजे तिथं फेकत असा पूर्ण हे राऊंड मारत आहे. आता तुम्हाला शिकलेलंच असाल ब्रॉडकास्टिंग या मेथडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बियाणाची आवश्यकता असते. बियाणं हे वाया सुद्धा जाऊ शकतात. ओके. डेप्थ ऑफ सोईंग. आता जेवढं तुमची मशागत गरजेची आहे, बियाणांची व्हरायटी गरजेची आहे, तसेच डेप्थ देखील गरजेचं आहे. म्हणजेच बियाणं किती खोलवर पेरणी करताय. जर तुम्हाला जे व्हीट आहे ते व्हीट तुम्ही पाणी सुद्धा देणार असाल
पाणी सुद्धा देणार असाल त्याला म्हटलं जाईल इरिगेटेड. इरिगेशन देणारं सिंचन प्रक्रिया देत असलेलं तुम्ही विहीर लावत असाल तर त्या विहीरची जी खोली आहे ते 3 ते 5 सेंटीमीटर इतकी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर कोरडवाहू जर लावत असाल, कोरडवाहूसाठी 8 ते 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत तुम्ही हे पेरणी केली पाहिजे. आणि ठेंगणी व्हरायटी जर असेल व्हीटची तर 5 ते 6 सेंटीमीटर इतक्या खोलीपर्यंत तुम्ही पेरणी करू शकता. सो सीड रेट काय असणार पहा, ठेंगणी जर व्हरायटी असेल किंवा बुटकी व्हरायटी असेल 100 to 125 kg पर हेक्टर. तर 100 ते 125 किलो प्रति 2.5 एकरासाठी डॉर्फ व्हरायटीसाठी आवश्यक असतात. बोल्ड सीड जर असेल तर 125 ते 150 kg पर हेक्टर आवश्यक आहे. आणि कोरडवाहू जमिनीसाठी तुम्ही 75 ते 80 किलो प्रति हेक्टरी बियाणांची आवश्यकता तुम्हाला असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जे सीड आहे याच्यामध्ये हे जे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्याला प्रिपरेड टिलेज ऑपरेशन करत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या सीडच्या साईजनुसार त्याची जी खोली आहे, डेप्थ आहे ती देखील ठरवली जाते. या ठिकाणी जी विड्थ आणि हाईट आहे किंवा 2 रोज मधलं 2 प्लांट्स मधलं जे अंतर आहे ते देखील महत्त्वाचं असतं लक्षात घेणं ॲट ए टाइम ऑफ सोय. सो लेट्स डिस्कस अबाउट सीड ट्रीटमेंट. आता तुम्ही सर्व काही ठरवलेलंच आहे. आता पेरण्याच्या अगोदर आपण सीड ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, म्हणजेच त्या बियाणांना ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. सीड्स आर ड्राईड अंडर सन हीट फॉर 2 days टू कंट्रोल लूज स्मट. लूज स्मट या डिसीजसाठी तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर 2 दिवसासाठी उन्हामध्ये ते सीड वाळवावेत. सीड इज ट्रीटेड विथ कार्बोक्झिलिक वेटेवॅक्स 1 to 1.25 ग्रॅम पर kg ऑफ सीड टू लूज स्मट. तर लूज स्मटसाठी तुम्ही कार्बोक्झाइल विटेवॅक्स 1 ते 1.25 ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी वापरू शकता लूज स्मट हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी. सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइड्स लाईक थायरम. थायरम सारखं जे फंगिसाइड आहे ते देखील तुम्ही यूज करू शकता 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी हे तुम्ही यूज करू शकता. कोणत्या डिसीजसाठी? फ्लॅग स्मट. फ्लॅग स्मट डिसीज कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ओके, चला आता खत देखील आवश्यक असणार आहेत. का फक्त बियाणं घेतलं फक्त पेरलं ते डायरेक्ट कापणीला जाऊन तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे असं नाही. तुम्हाला त्या जमिनीला खत सुद्धा पुरवणं आवश्यक आहे. वेल डिकम्पोज्ड FYM or compost is added 10 to 15 tons per hectare at a time of land preparation. जेव्हा आपण जमीन तयार करत आहे तेव्हा आपल्याला FYM द्यायचा आहे 10 ते 15 टन प्रति हेक्टरी. आता याच्यावरून तुम्ही एकरला किती लागेल हे तुम्ही काढा. केमिकल फर्टिलायझर्स आर ॲडेड ॲज फॉलोज. तर याचप्रमाणे केमिकल फर्टिलायझर सुद्धा तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं क्रॉप जे रेनफेड आहे पावसावर अवलंबून असेल तर तुम्हाला कमी खतं द्यायची आहेत. रेनफेड जर असेल 50-25-25 किलो NPK प्रति हेक्टरी द्यायचं आहे. आता या ठिकाणी 50-25-25 हे किलो आहे. 50 किलो नायट्रोजन, 25 किलो फॉस्फरस, 25 किलो पोटॅशियम प्रति हेक्टरी तुम्हाला आवश्यक असतं. आणि जर तुम्ही इरिगेटेड म्हणून जर व्हीट पेरत असाल इरिगेटेड व्हीट तर तुम्हाला 120, 60 आणि 60 अशा प्रकारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे आवश्यक आहे त्या जमिनीला देणं लँड प्रिपरेशन करत असताना. फॉर इरिगेटेड क्रॉप हाफ डोस ऑफ नायट्रोजन फुल डोस ऑफ P&K आर अप्लाइड ॲट ए टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. जर तुम्ही इरिगेटेड व्हीट जर देत असाल सिंचन असलेले जे गहू असेल ते पेरत असाल तर सुरुवातीला आपल्याला जमीन तयार करत असताना नायट्रोजनचं अर्धा डोस द्यायचा आहे. म्हणजेच पहा 60 किलो नायट्रोजन आपल्याला द्यायचं आहे प्रति हेक्टरी. अँड रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड 1 month आफ्टर सोईंग.
तर एक जो 60 किलोचा जो डोस राहिलेला आहे नायट्रोजनचा, तो 1 महिन्यानंतर पेरणी केल्यानंतर तुम्हाला द्यायचा आहे. ओके, तर तुम्ही आता पेरणी केलेली आहात, तुम्ही फर्टिलायझर दिलेलं आहे, सीड ट्रीटमेंट करूनच पेरणी दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा आपलं पीक फुटायला चालू होईल, अंकुरायला चालू होईल, तेव्हा आपल्याला आवश्यक असतं पाणी देणं. इरिगेशन देखील आपल्याला महत्वाचं आहे. व्हीट रिक्वायर्स 5 to 6 इरिगेशन अंडर इरिगेटेड कंडिशन. तर जे गहू पीठ क्रॉप आहे त्यासाठी 5 ते 6 वेळा पाणी देणं आवश्यक असतं. जे पहिलं पाणी जे तुम्हाला द्यायचं आहे ते द्यायचं आहे प्री सोइंग इरिगेशन इज गिवन फॉर बेटर जर्मिनेशन. तर पेरणीच्या अगोदर प्री सोइंग इरिगेशन तुम्ही देऊ शकता जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी. आणि जे बाकी जे इरिगेशन्स आहेत ते तुमच्या पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसनुसार तुम्ही देऊ शकता, की ज्याच्यामध्ये टिलरिंग स्टेज असेल, त्याचप्रमाणे जॉईंटिंग स्टेज असेल, त्याचप्रमाणे फ्लावरिंग स्टेज असेल आणि ग्रेन फिलिंग स्टेज असेल. या स्टेजेसला तुम्हाला हे बाकी जे पाण्याचे जे प्रमाण आहे ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे. तसेच रेनफेड व्हीट क्रॉपसाठी मॉइश्चर ऑफ सॉइल अँड ड्यू. जे रेनफेड आहे, पावसावरती आधारित जे व्हीट आहे ते फक्त मॉइश्चर, जमिनीमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यावरतीच अवलंबून ते असल्यामुळं त्याला इरिगेशन द्यायची गरज नाही. ओके, सो लेट्स डिस्कस अबाउट इंटर कल्टिवेशन. आता इंटर कल्टिवेशन म्हणजे काय पहा, आंतर मशागत. टिलेज ऑपरेशन कॅरिड आउट आफ्टर सोइंग ऑफ क्रॉप इज कॉल्ड एज इंटर कल्टिवेशन. जे टिलेज ऑपरेशन्स आहेत, मशागत जे आहे, पीक उभे असताना मशागत करणे म्हणजेच इंटर कल्टिवेशन. ओके, वन होईंग इज फॉलोड बाय 2 हँड विडिंग्स. तर एक तुम्हाला कोळपणी करायची आहे, कशानंतर 2 तुम्ही भांगलणी केल्यानंतर. भांगलन, आता हे शब्द तुम्हाला नवीन नाही. खुरप्याच्या साहाय्यानं भांगलणी करतात. 2 भांगलणी झाल्यानंतर तुम्हाला कोळपणी करायची आहे. तुम्ही सायकलचं जे कोळप आहे, सायकल हो म्हटलं जातं, कोळप्याच्या साहाय्यानं तुम्ही होईंग करू शकताय. हर्बिसाइड लाईक बेंटाझोन इज ऑल्सो इफेक्टिव्ह टू कंट्रोल वीड. त्याचप्रमाणे जे वीड आहे, तण आहे, तणाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही बेंटाझोन सारखे जे हर्बिसाइड आहेत, तणनाशक, हे वापरू शकता. त्याचप्रमाणे क्रॉप रोटेशन मध्ये पाहूयात. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, एक पीक या सीझनला घेणे, खरीपला जर का हे घेतलं असेल, रब्बीला वेगळं घेणे, समरला तुम्ही घेत असाल तर घेणे. अशा प्रकारे क्रॉपचे आलटून पालटून पिकं घेणं याला म्हटलं जाईल क्रॉप रोटेशन. तर पहा, मूग और उडीद और सोयाबीन, मूग, उडीद, सोयाबीन हे खरीपला घेत असाल तर व्हीट हे जे आहे ते रब्बीला घेतलं जाईल. ओके, प्याडी, बाजरा, जवार, मेज जर घेत असाल तर व्हीट जे आहे ते रब्बीला घेतलं जाईल. म्हणजेच खरीपला या साईडचे आणि व्हीट जे आहे ते रब्बी क्रॉप म्हणून पेरणी करण्यात येईल. ओके, तर आता पहा, आपण पेरणी केलेली आहे, अशा प्रकारे व्हीट जे आहे ते लावलेलं आहे, पेरलेलं आहे. तर याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग काय करू शकतो का बघा. जी राहिलेली जी जागा आहे मध्ये, राहिलेल्या जागेत आपण लावू शकतो मस्टर्ड, पोटॅटो, ग्राम पी, मोहरी, बटाटा, आपलं भुईमुग आणि वटाणा, हे सर्व आपण इंटरक्रॉपिंग म्हणून करू शकतो. ओके, सो यील्ड. आता पहा, इंटरक्रॉपिंग नंतर आपण हार्वेस्टिंग पाहूयात पहिला, नंतर यील्ड पाहू. हार्वेस्टिंग म्हणजे काय आहे, कापणी. तुम्ही कापणी कधी कराल, कशा प्रकारे कराल, काय तुम्हाला समजून येईल. जे झाड आहे ते झाड तुम्हाला लक्षणं दाखवत असतं, आता मला कापा असं ते सांगत असतं शेतकऱ्याला. व्हीट क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्टिंग आफ्टर 4 to 4.5 months ऑफ द सोईंग. 4 ते 4.5 महिन्यानंतर आपल्याला गहू पीक जे आहे ते कापणीसाठी योग्य होत असतं. द क्रॉप इज हार्वेस्टेड व्हेन ग्रेन इज फुल्ली डेव्हलप्ड विथ 18 to 22 मॉइश्चर अँड स्ट्रॉ बिकम ड्राय. तर तुम्ही जे गहू पीक आहे ते कधी कापणी केली पाहिजे, जे त्याचे कणस आहेत, कणसामधील जे मॉइश्चरचं प्रमाण आहे, आर्द्रतेचं प्रमाण आहे किंवा पाण्यात जे प्रमाण आहे ते 18 ते 22% कमी होणं आवश्यक आहे. म्हणजे
ही जी कणसं आहेत ती वाळली पाहिजेत. ही वाळू लागल्यानंतर ते तुम्हाला कट करायचे आहेत तुमच्या जमिनीपासून. आणि जे स्टंप जे आहेत, स्ट्रॉ आहेत, पाचट जे आहेत ते वाळायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला हे कापणी करून टाकायचं आहे. ओके. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट्स क्लोज टू ग्राउंड लेवल्स बाय सिकल. तर हे जे प्लांट्स आहेत ते या ठिकाणी कापलं जातात सिकलच्या साहाय्याने, विळ्याच्या साहाय्याने. चला, सिकल म्हणजे काय? विळा. ओके. द प्लांट्स आर टाइड इन बंडल्स अँड ड्राइड इन सनलाइट फॉर 2 to 3 days. जे आपले प्लांट्स आहेत ते एका असे मोळीच्या स्वरूपात बांधले जातील. ते असे बांधले जातील आणि त्या ठिकाणीच ठेवून दिले जातील 2 ते 3 दिवसांसाठी वाळण्यासाठी. ओके. थ्रेशिंग इज डन बाय युजिंग मेकॅनिकल थ्रेशर. तर पहा, त्याच्यामधून तुम्हाला मळणी करायची आहे. मळणी. थ्रेशिंग म्हणजे काय? थ्रेशिंग म्हणजे आहे मळणी. मळणी करायची आहे मळणी मशीनच्या साहाय्याने, म्हणजेच मेकॅनिकल थ्रेशरच्या साहाय्याने मळणी करून तुम्हाला घ्यायची आहे. ओके. या ठिकाणी पहा, जे व्हीट क्रॉप आहे, व्हीट क्रॉपच्या मध्ये या ठिकाणी इंटर क्रॉपिंग केलेलं आहे बघा. ओके. त्या ठिकाणी काय केलेलं आहे? इंटर क्रॉपिंग. याला म्हटलं जाईल इंटर क्रॉपिंग. हे जे आहे हार्वेस्टर आहे, कंबाईन हार्वेस्टर. या ठिकाणी जे कटिंग आहे, ही जी महिला आहे ती सिकलच्या साहाय्याने हे जे आहे कटिंग करत आहे. या ठिकाणी बंडल करून ठेवलेले आहेत ड्राय करण्यासाठी. या ठिकाणी रिजेस अँड फरोजच्या साहाय्याने इरिगेशन दिलं जात आहे. जे सीड आहे, सीड ट्रीटमेंट अशा प्रकारे देत आहेत. आणि जे होईंग आहे, सायकल हो म्हटलं जाईल याला. काय म्हणायचं याला? सायकल हो. सायकल हो याला म्हटलं जाईल. लक्षात ठेवा सर्वांनी, BSc वाले पण आणि 12वी वाले पण. ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट इन्सेक्ट अँड पेस्ट ऑफ व्हीट क्रॉप. तर पहा, पेस्ट कोणते येतात पहा. व्हाईट अँड्स, दॅट इज टर्माइट्स. या ठिकाणी आहे बघा टर्माइट्स. हुमणी म्हटलं जाईल, हुमणी. हिचा सर्व शेतकऱ्यांना आधीपासून परिचय आहे. शेतकऱ्यांचं दुश्मन हुमणी. ओके. तर हे काय करतात बघा, फीड ऑन डेव्हलपिंग रूट्स अँड स्टेम. जे डेव्हलप तयार होत असलेले जे रूट्स आहेत आणि जे स्टेम आहे त्याच्यावर ही जे अँट आहे ती फीड करत असते. म्हणजे जमिनीच मध्ये राहत असल्यामुळं ते तसंच करणार आहे. इट कॉजेस विल्टिंग ऑर ड्राइंग ऑफ प्लांट्स. याच्यामुळे काय होते, जे प्लांट आहे ते प्लांट आपल्याला विल्ट होण्यासाठी चालू होते, करपण्यासाठी चालू होते पहा. त्याचप्रमाणे वाळायला चालू होईल, वाळून जाईल ते प्लांट्स तुमचं. तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर हे रोखण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? डिस्ट्रॉय टर्मिटोरिया बाय डिगिंग ऑर फ्युमिगेशन. आता ह्या ज्या हुमण्या आहेत, हुमण्या जमिनीच्या आतमध्ये टर्मिटोरिया करून अशा राहत असतात आणि इथून अशा वर येतात. तर सर्वच टर्मिटोरिया हे खांदून हे जर बाहेर काढणं अशक्य आहे, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही फ्युमिगेशन देऊ शकता, धुरटी देऊ शकता. त्याचप्रमाणे ड्रिल अल्ड्राइन ॲट द रेट 65 kg/हेक्टर. अल्ड्राइनचं सोल्युशन किंवा केमिकलने तुम्ही या जमिनीमध्ये असे छिद्र पाडून त्यामध्ये तुम्ही सोडू शकताय, ड्रिल करू शकताय. ओके. कटवर्म्स. आता कटवर्मचं काय होते पहा. कॅटरपिलर कट द प्लांट्स अँड फीड ऑन देम ड्युरिंग द नाईट आवर्स. ज्या कॅटरपिलर्स आहेत त्या काय करतात, प्लांटला कट करण्याचं काम करतात. म्हणजेच त्याची जी पानं आहेत ती कट करतात. त्याचप्रमाणे प्लांट्स वरती ते खाद्य म्हणून त्याचा वापर करतात रात्रीच्या वेळेला. याच्यासाठी सुद्धा अल्ड्राइन पावडर महत्वाचे आहे. 5% अल्ड्राइन पावडर ॲट द रेट 125 kg बिफोर सोईंग. तर यासाठी अल्ड्राइन पावडर जे आहे ते आपण वापरू शकतो पेरण्याच्या अगोदर 125 किलो प्रति हेक्टरी या दराने. आणि त्याचं केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन 5% असणं आवश्यक आहे. ओके. चला, स्टेम बोरर और पिंक बोरर. स्टेम बोरर किंवा पिंक बोरर कशा प्रकारे आता काय करतं पहा. लार्वा बोर्स इनटू स्टेम अँड कॉजेस डेथ ऑफ सेंट्रल शूट लोकली नोन ॲज डेड हर्ट. जे लार्वा आहे, आता हे जे कॅटरपिलर्स असतात त्यांच्या लाईफच्या स्टेजेस असतात. एग, लार्वा, कॅटरपिलर
नीम, फॅडल्ट अशा प्रकारच्या. तर याच्यामध्ये जे लार्वा आहे, लार्वा काय करतात, त्या प्लांटच्या स्टेम मध्ये होल करतात आणि आतला जो सर्व गर आहे किंवा जो भाग आहे प्लांटच्या आवश्यक आहे ते खाऊन टाकतात. आणि याच्यामुळे काय होतंय, तुमचं जे प्लांट आहे ते वाळून जातं आणि डेड होतं. यासाठी कंट्रोल मेजर, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डेड हार्ट्स. जे त्यांनी अटॅक केलेले जे पार्ट्स असतील ते कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा. अँड स्प्रे क्युनॉल्फॉस ऑन द क्रॉप. क्युनॉल्फॉस आपल्याला स्प्रे करायचा आहे त्या स्टेम बोरर किंवा पिंक बोरर याच्या कंट्रोलसाठी. ओके. आता गव्हामध्ये रॅट्स देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असतात. उंदर बघा सगळीकडेच उंदर ही त्रास देत असतात, ते प्राणी असू दे नाहीतर माणूस असू दे. चला, रॅट्स कट द प्लांट्स इयर्स अँड द फीड ऑन डेव्हलपिंग ग्रेन्स. तर रॅट काय करतात बघा, प्लांट जे आहेत ते कट डाऊन करतात आणि ते जे ग्रेन डेव्हलप व्हायला लागल्यात, तुरे जे आहेत त्याच्यावरती ते खाद्य करत असतात, ते त्यावरती खाद्य किंवा खातात त्याच्यावर. सो लेट्स डिस्कस कंट्रोल मेजर. तर तुम्ही काय कंट्रोल करू शकता, हंटिंग, ट्रॅपिंग, फ्लडिंग अँड अल्ट्रासोनिक साऊंड. तर तुम्ही त्या उंदरांची शिकार करू शकता, त्यांना पकडू शकता, जोर जोरात पाण्याचा तुम्ही पाणी त्यांना पुरवू शकता, पाणी पाजू शकता तुमच्या पिकाला की जेणेकरून ते उंदर पळून जातील. किंवा अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर तुम्ही करू शकता उंदरांना कर्कश आवाज देण्यासाठी. यूज ऑफ झिंक फॉस्फाईड अँड सेल्फॉस टॅबलेट. झिंक फॉस्फाईडचा वापर करू शकता आणि सेल्फॉस टॅबलेटचा देखील यूज करू शकता तुम्ही रॅट पासून कंट्रोल करण्यासाठी. ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट डिसीजेस. तर डिसीजेस कोणते आहेत पाहूयात की व्हीट वरती येणारे. येलो ऑर स्ट्रीप रस्ट. पहिला डिसीज पहा, येलो ऑर स्ट्रीप रस्ट, ब्लॅक स्टेम रस्ट, ब्राउन लिप रस्ट, फ्लॅग स्मट, लूज स्मट, फूट रॉट. येलो स्पॉट्स अपेअर ऑन लीव्ज. आता येलो म्हटलं येलो स्पॉट आहेत, ब्लॅक स्टेम रस्ट आहे, रॅडिश ब्राऊन स्पॉट्स आहेत, ब्राऊन लिप्स रस्ट असेल तर स्मॉल राऊंड जे ब्राऊन कलरचे स्पॉट असतील, फ्लॅग असेल तर ग्रे ब्लॅक स्पॉट असतील. द ग्रेन इज रिप्लेस्ड बाय ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. त्याला म्हटलं जाईल लूज स्मट. आणि रूट रॉट केव्हा आपण म्हटलं जाईल, फूट रॉट. येलोइंग ऑफ प्लांट्स फॉलोड बाय डेथ ऑफ प्लांट. तर पान जे आहेत ते पिवळं होतात आणि त्याच्यानंतर हे जे झाड आहे ते मरून जातं. आणि यांच्यासाठी जे कंट्रोल मेजर आहे, झायनेप तुम्हाला पाहायला मिळतं, झायनेप तुम्ही फवारू शकता. त्याचप्रमाणे सीड ट्रीटमेंट करत असताना थायरमचा वापर करा, फ्लॅग स्मट तुमचा कंट्रोल होईल. त्याचप्रमाणे सीड ट्रीटमेंट म्हणजे सन हीट ट्रीटमेंट सुद्धा देऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रो रेझिस्टंट व्हरायटीज. या रोगांना तोंड देणाऱ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या तुम्ही वापरा, जेणेकरून हे जे रोग आहेत ते रोग येण्यासाठी तुमचा धोका कमी होईल. सो याच्यावरती काय प्रश्न विचारलेला आहे का पहा. तर ऑगस्ट 2022 मध्ये सप्लाय इन्फॉर्मेशन ऑन पॉइंट्स रिगार्डिंग व्हीट क्रॉप 8 मार्चसाठी प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये 2 मार्क्स प्रत्येकाला 2-2 मार्क्स लक्षात ठेवा. बॉटॅनिकल नेम लिहिल्यानंतर 1 मार्क्स, फॅमिली, सॉइलसाठी 1 मार्क, क्लायमेटसाठी 1 मार्क, हार्वेस्टिंग अँड यील्ड आणि युजेस. तुम्हाला युजेस लिहायचे होते 4 कोणतेही, त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते 2 मार्क्स मिळणार होते. अशा प्रकारे 8 मार्क्ससाठी क्वेश्चन 2022च्या क्वेश्चन पेपरमध्ये आला होता ऑगस्टच्या. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिल्या टॉपिक मधील ट्रॅडिशनल क्रॉप्स मधील व्हीट या क्रॉप बद्दल सर्व काही माहिती घेतलेली आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट नेक्स्ट क्रॉप इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू ऑल ऑफ यू.